नमस्कार. मी आलो आहे महाराष्ट्र टाइम्सने ऑर्गनाईज केलेल्या एज्युकेशन एक्सपोमध्ये. तर आता मी आहे हॉटेल सेंट्रल पार्क. हे आहे आपटे रोडवर. हे सेंट्रल आणि स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. तुम्हाला जर या एक्सपोमध्ये यायचं असेल, अटेंड करण्यासाठी जर यायचं असेल तर तुम्ही डेक्कन जिमखानाचा जो स्टॉप आहे तो जर सांगितला किंवा तुम्ही कॅबने येणार असाल तर डायरेक्ट लोकेशन टाका हॉटेल सेंट्रल पार्कचा. इथे हा एक्सपो आहे. एक्सपो काय असतं, त्याचे फायदे काय असतात अटेंड करायचे, आणि इथे कुठले कुठले युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस आलेत ते तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, इथे दिसतंय द टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ग्रुपने हा एक्सपो ऑर्गनाईज केला आहे आणि महाराष्ट्र टाइम्सनं सुद्धा हा पूर्ण इव्हेंट कव्हर केला आहे त्यांच्या वेगवेगळ्या आर्टिकल्समधनं. तुम्ही जसं वरती बघताय तिथे अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, आलाड कॉलेज पण आहे, IB आहे, MIT आहे, अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहे, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी इथे दिसते, ट्रान्सग्लोब आहे, निकमार्क आहे, सिम्बायसिस आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथे जर बघितलं तुम्ही तर हे इथे माझं कॉलेज पण पार्टिसिपेट करत आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स. मी या सगळ्या कॉलेजेसची नावं इथे घेतली आहे. अजूनही काही नाव पुढे या ब्लॉगमध्ये येतील. बट लेट मी टेल यू, दिस इज नॉट द स्पॉन्सर्ड व्लॉग ऑर अ व्हिडिओ. मी स्वतः इथे अटेंड करतो आहे, त्यामुळे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्लॉग बनवतो आहे. चला जाऊया आत आणि बघूया आत कशा प्रकारे ब्रँडिंग केलेली आहे ते. हे एंट्री आहे. इथून तुम्ही आत आल्यानंतर बऱ्याच प्रकारचे स्टँडी इथे तुम्हाला दिसतील. इथे माझ्या कॉलेजचेही आहे. इथे आम्ही तिन्ही प्रोग्राम्स एकत्रित इथे एक्सप्लेन केलेलं आहे. BBA, BBA IB, BBA CA आणि BBA डिझाईन हे तीन इथे सांगितलं आहे. आणि ह्या स्टँडीमध्ये स्पेसिफिकली जो यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस केला आहे BBA डिझाईन आणि इनोव्हेशन, तो मेन्शन केला आहे. त्याचे प्रोग्राम हायलाईट मेन्शन केलेत. तुम्ही ते पॉज करून वाचू शकता. आणि तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल एंट्रन्स एक्झामसाठी तर इथे QR दिला आहे. तो QR सुद्धा तुम्ही स्कॅन करून फॉर्म भरू शकता. इथे पुढे आल्यानंतर आमची तिसरी स्टँडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट आणि अल्युमनाय टॉक मेन्शन केलेलं आहे. तिथे ओम संचेतीचा पहिला याच्यामध्ये टेस्टिमोनियल आहे, खुशीचा आहे, सिमरन ढोकाचा इथे टेस्टिमोनियल आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन पॉज दिस व्हिडिओ अँड रीड. खुशी बटेवराचा इथे टेस्टिमोनियल आहे. इथे आदित्य डांगीचा आहे. अमृता रायपुरे इज द टॉपर ऑफ BBA CA, तिचा पण टेस्टिमोनियल इथे आहे. आणि श्रेया मोरेचा शेवटचा टेस्टिमोनियल. असे विद्यार्थी काय म्हणतात कॉलेजबद्दल, त्यांचा अनुभव कसा होता 3 वर्षाचा, तो इथे थोडक्यात मांडायचा प्रयत्न या स्टँडीतून आम्ही केलेला आहे. आणि इथे टाइम्स एज्युकेशन एक्सपो जो आहे त्याचंसुद्धा ब्रँडिंग खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलं आहे. थ्रू आउट कलर स्कीम वापरलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडी यांनी ठेवलेले तिथे. आणि हा एक रस्ता आहे ज्याच्यातून तुम्हाला मेन गेटला जायचं आहे पुढे, जिथे त्यांचं रजिस्ट्रेशन काउंटर आहे. आपण तिथे जातो आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एज्युकेशन एक्सपो म्हणजे काय असतं, तर इथे वेगवेगळे युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स एकत्र येतात. ते त्यांचे स्टॉल इथे अवेलेबल करून देतात स्टुडंट्सना आणि पेरेंट्सना, आणि त्याच्या थ्रू ते माहिती देतात की ते कुठले प्रोग्राम, कोर्सेस रन करतायत, साधारण फी स्ट्रक्चर कसं असतं, प्लेसमेंट काय आहे, या सगळ्या माहिती इथे दिलेल्या असतात. एक पेरेंट म्हणून किंवा स्टुडंट म्हणून तुम्हाला याचा फायदा काय होतो, तर तुम्हाला सगळे युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस, इन्स्टिट्यूट जे या एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करतात, सो यू गेट ऑल ऑफ देम ॲट वन प्लेस. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सगळीकडनं माहिती घ्यायची आवश्यकता नसते. तुम्हाला सगळे इन्स्टिट्यूट हे एका प्लेसला मिळतात. त्यामुळे ट्रॅव्हल कॉस्ट त्यामुळे किंवा तुम्हाला कम्पॅरिझन करायलाही सोपं पडतं. से फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पर्टिक्युलर कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आहे, तर त्या कोर्सची वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये काय फीस आहे, त्यांचं प्लेसमेंट कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तर तुम्हाला ट्रॅव्हल करून त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन भेट घेऊन ती माहिती कलेक्ट करायला लागते. पण एक्सपोच्या माध्यमातून मात्र तुम्हाला हे सगळं ॲट वन प्लेस अवेलेबल होतं. तर हीच खूप चांगली संधी असते स्टुडंटसाठी आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी सुद्धा. अशा प्रकारचे एक्सपो शक्यतो होतं. इफ यू आर एस्पायरिंग फॉर UG प्रोग्राम किंवा 12th केलं पण पुढे काय करायचं माहिती नाही, तर तुम्ही नक्की अशा प्रकारचे एक्सपो अटेंड करायला हवेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आता आपण आलो आहे
रजिस्ट्रेशन डेस्कवरती. आता रजिस्ट्रेशन जरा कमी आहे कारण इट्स लेट इव्हनिंग, पण इथे येऊन तुम्ही तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी दिलं की तुम्हाला त्यांचे पुढचे अपडेट्स येतात. त्यामुळे रजिस्टर करा तुम्ही जेव्हा एक्सपोला जाता. आणि इथे आल्यानंतर परत मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं आम्ही सकाळी इथे लाईव्ह पण आलो होतो. त्याची लिंक मी इथे टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की हा शेड्यूल आहे, हा सॅटर्डेचा होता. हा सॅटर्डेचा शेड्यूल. चॅलेंजेस इन चूजिंग द परफेक्ट इंजिनिअरिंग कॉलेज स्ट्रीम, अपकमिंग करियर अपॉर्च्युनिटीज in engineering sector, relevance of management degree, career in engineering, nutrition and psychology, an excellent opportunity to design your career. आता तो आज चाललेला आहे सेशन. कारण मी मला बरंच माझी व्यस्तता होती दिवसभरात, त्यामुळे मला सकाळी नाही हा व्लॉग बनवता आला. उद्या मात्र हा शेड्यूल आहे संडे 28 मेचा. आणि त्याच्यामध्ये आहे पहिला जो सेशन होणार आहे तो 11 वाजता आहे, 11 to 11:45. त्याच ब्रँच सिलेक्शन आफ्टर 10th and 12th. जर तुम्ही 10-12 नंतर ब्रांच कशी सिलेक्ट करायची जर क्लॅरिटी नसेल तर हा सेशन तुम्ही अटेंड करू शकता. पुढचा आहे तो 11:45चा. तो आहे युनिव्हर्सिटीज ऑफ फ्युचर, इम्पॉर्टन्स ऑफ द स्किल बेस्ड एज्युकेशन. आणि 3 वाजता जो आहे करिअर इन BBA डिझाईन अँड इनोव्हेशन, तो मात्र आमच्या महाविद्यालयाचा सेशन असणार आहे. ज्याच्यामध्ये आम्ही माहिती देणार आहोत स्टुडंट्स आणि पेरेंट्सना की BBA डिझाईनमधले कुठले प्रॉस्पेक्ट्स आहेत. त्यामुळे तुम्ही पोस्ट लर्न जर आला तर हा जो 3 वाजताचा सेशन आहे तो नक्की अटेंड करा, मिस नका करू. आणि शेवटचा सेशन त्याच्यानंतर करिअर इन एव्हिएशन अँड स्पेस टेक्नॉलॉजी, लिबरल आर्ट्स, अपॉर्च्युनिटीज इन फ्युचर. अशा प्रकारे हा पूर्ण शेड्यूल त्यांनी इथे दिला आहे. हे खूप चांगलं वाटलं मला, कारण आपण दिवसभर थांबून सगळे सेशन्स अटेंड नाही करू शकत, पण याच्यातला स्पेसिफिक समजा आपल्याला अटेंड करायचं तर आपण करू शकतो. सो दिस आय अप्रिशिएट द वे दिस टाइम टेबल हॅज बीन मेड अँड डिस्प्लेड हिअर. ॲक्च्युली एक्झिबिशन इथून चालू होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं पहिली युनिव्हर्सिटी आहे DY पाटील युनिव्हर्सिटी लोहगाव. आणि बरेचसे कोर्सेस आहेत. तुम्ही जर येणार असाल तर नक्की आवर्जून भेट देऊन त्यांचं बघा. त्यांच्यानंतर दुसरा जो स्टॉल आहे तो भारती विद्यापीठ आहे, डीम टू बी युनिव्हर्सिटी पुणे. त्यांची पण टीम आहे. त्यांचा एक सेशन आत्ता झाला. याचे डिटेल्स मी टाकतो, तुम्ही नंतर व्हिडिओला पॉज करून ते बघू शकता. नंतर आहे सिम्बॉसिस स्किल्स युनिव्हर्सिटी इंदोर. त्यांनी मेन्शन केलं इंदोर आणि पुणे, पण मला वाटतं त्यांची इंदोरची टीम इथे आहे. त्याच्यानंतर MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे आहे, त्यांचंही स्टॉल आहे, तुम्ही तेही बघू शकता. इथे मात्र हा आमचा स्टॉल आहे, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनॉमस. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हे आमचे कोर्सेस आहेत जे आम्ही लोकांना या व्हिडिओ थ्रू किंवा या एक्झिबिशन थ्रू आम्ही सांगतो आहे. आणि दीज आर व्हॉलंटियर्स हू आर हँडलिंग द पीपल. सो ही आहे खुशी भटेवरा, जिची स्टँडी मी तुम्हाला मगाशी दाखवली होती बाहेर. आणि ऋतुराज ओक इज हँडलिंग द इन्क्वायरी. कसं वाटतंय? व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग द इन्क्वायरीज? So we are getting a nice response for this. Okay. निशांत बराच वेळ आहे. निशांत, सिन्स यू हॅव कम ॲज अ विजिटर, त्यामुळे मला आय जस्ट वॉन्ट टू नो फ्रॉम यू अबाउट द ब्रांडिंग वर्क विच इज़ बीन डन. एक्चुअली स्टॉल बहुत ही अच्छा हुआ है, सब ब्रांडिंग वगैरह सब बढ़िया की. कोर्सेज हमारे जो नए नए इंट्रोड्यूस हुए सबका बहुत अच्छे से जानकारी दे दी गई. ये भी बहुत अच्छे, हमारे वॉलंटियर्स भी बहुत अच्छे हैंडल कर रहे हैं. सब रजिस्ट्रेशन वगैरह अभी चल रहे हैं, सबको पेरेंट्स को भी अच्छी जानकारी मिल रही है बहुत अच्छे बारे में. Thank you so much. Ruturaj, you want to say something? It's a nice experience. Nice experience. Okay, all the best. This one was the program which I was talking about, BBA in Design and Innovation. So these are the program highlights. मैंने आपको सामने, when I was entering, I had shown you. You can pause the video and read highlights. This is something which is very unique. That's why we have written here where creativity leads into the innovation. This is the next university, which is Nikmark University. It's located in Balewadi. Mostly they have engineering related courses. आप आ रहे हो तो ये भी यहाँ पे देख सकते हो. MIT WPU Pune has also participated in this expo. I'll also take you. This is the half of the exhibition, expo rather. Again, if you go ahead, ये पूरा दोनों भी MIT का है. Then you have Bhamwar Rathod Design Studio. So they have something in design. Next one you have is MIT Academy of Engineering. Another one which I had shown you was a WPA World Peace University. This is MIT का है. MIT again next one is. This one is Pimpri Chinchwad University. इन लोगों का भी है. This is specifically relating to
engineering courses they are promoting. They also have BTech, BBA, BDES, BSc. If you want to know more about this, you can check out their website. Shastri Group of Institute has also participated in this expo. इसके बाद IBB है यहाँ पे. Most of the universities and colleges are there, but this is being one of the private institute. They have participated. Especially if you if you're preparing for NEET or any sort of medical exams, तर त्यासाठी हे institute ते train करत असतं. ट्रान्सग्लोब पुणे इज अ ग्लोबल एज्युकेशन स्पेशलिस्ट. सो स्टडी अब्रॉडसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर ट्रान्सग्लोब मुलांना हेल्प करतं. अलाड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने पण पार्टिसिपेट केलं. अलाड इज स्पेशली नोन फॉर इट्स इंजिनिअरिंग प्रोग्राम्स. And this is the last section of this expo. So माझ्यासोबत अमित सर आहे. आय जस्ट स्विच द कॅमेरा जस्ट अ मोमेंट. आणि अमित सर माझ्यासोबत आहेत. अमित सरांचा नंबर मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की फॉर डिटेल्स ते सुरुवातीचा पोस्टर दाखवला होता. तर अमित सर माझ्यासोबत आहे. अमित सर मगाशी सांगत होते. सर सकाळी कसा रिस्पॉन्स होता? सकाळी ॲक्च्युली इंजिनिअरिंगचे जे सेशन्स होते त्याला ह्यूज रिस्पॉन्स होता. सेशन हे एक्सटेंड करावं लागलं कारण क्वेश्चन आन्सर राऊंड हे संपत होतं. अराउंड 250+ क्राऊड होता आणि ज्या क्राऊडची जी प्रतिक्रिया होती ती खूप चांगली होती. बिकॉज सेशन संपल्यावरही स्पीकर्सला त्यांनी अजून 1 तास बांधून ठेवलं होतं. त्यांच्यात जेवढं क्वेरीज होतं ते त्यांनी ऑन ग्राउंडच सॉल्व्ह केलं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसे ते सेशन चाललंय शेजारी, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स येईल. पण अमित सर, वर्षा मॅम, दीज आर द की पीपल ज्यांनी सगळं हे ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि इथे या एक्सपोमध्ये सर आता इथून किती युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस इन्स्टिट्यूटनी पार्टिसिपेट केलं आहे? अराउंड 15 कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी आहेत. यामध्ये ऑलमोस्ट 80% आर युनिव्हर्सिटीज आणि 20% आर इन्स्टिट्यूट्स. ओके सर, डू यू वॉन्ट एनिथिंग टू सजेस्ट टू आर व्ह्युअर्स की त्यांनी नक्की येऊन बघावं? कारण मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच व्हिडिओमध्ये मेन्शन केलं की एक्सपोचा बेनिफिट असा असतो की तुम्हाला हे जसं सरांनी सांगितलं की 15 युनिव्हर्सिटी, कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट हे एका यू गेट ॲट वन प्लेस. म्हणजे तुम्हाला 15 ठिकाणी जायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे यू कॅन कम्पेअर देअर फीस, कोर्सेस, व्हॉट दे आर ऑफरिंग. सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी स्टुडंटसाठी. सो डू यू वॉन्ट टू से आणि एनिथिंग स्पेसिफिकली? आम्ही रोज याचे प्रमोशन प्रिंट मीडियामधनं करतोच आहे. तुम्हाला याची स्केड्यूल प्रिंटमध्ये मिळेल महाराष्ट्र टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये किंवा पुणे टाइम्समध्ये. तर डू विजिट अवर एक्झिबिशन अँड गेट द बेनिफिट फ्रॉम ऑल द स्टॉल युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस स्टॉल्स. थँक यू सो मच फॉर युअर टाइम सर. So here we have come to an end of this vlog. I'll see you tomorrow in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you for your time.